प्रश्न क्रमांक 1, पुलिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप तयार करून वाक्यात उपयोग करा। प्रश्न क्रमांक 1, पुलिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप करून स्त्रीलिंगी रूप तयार करून त्याचे वाक्यात उपयोग करा। त्याचे वाक्यात उपयोग करा। बरोबर लक्षात घ्यायचं आहे। पुलिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप तयार करून त्याचा वाक्यात उपयोग करा। वाक्यात उपयोग करायचा आहे। उदाहरणार्थ तुम्हाला एखादं मी सांगून देतो बघा, उंदीर, एक सांगतो समजून, बाकी मग शब्द देतो बघा। उंदीर, उंदीर या शब्दाचा स्त्रीलिंगी रूप काय आहे? उंदरी। काय आहे? उंदरीन, उंदरीन, तीन प्रत्यय लावून तयार झाला। रूल्स पण समजते बघा या शब्दाकडे बघितल्यावर। शब्दाकडचा रूल्स हा कोणत्या रूल्स मधला असेल? अकारांत पुलिंगी प्राणीवाचक नामाचे रूपांतर इन प्रत्यय लावून तयार केला जातो। अशा प्रकारच्या याच्यामध्ये येऊ शकतो। इन प्रत्यय लावून तयार झाले। उंदीरचं काय झाला? उंदरी। मग आता बघा आपल्याला काय करायचं आहे, ज्याचा उंदीरचा उंदरीन केल्यानंतर उंदरीन हा शब्द वापरून काय करायचं? वाक्यात उपयोग करायचा आहे। घरी लिहून का वाक्य? उंदरींना 4 पिल्ले होते। काय लिहायचंय? उंदरीनला 4 पिल्ले होते। 4 पिल्ले होते। काय झाला? मग वाक्यात उपयोग झाला। अशा प्रकारचा आपल्याला वाक्यात उपयोग तयार करायचा आहे। मी आता काही शब्द देतो, तुम्हाला करायचा आहे। चालेल? देव शब्द हा प्रश्न पहिला आहे, त्याच्यामध्ये उंदीर झाला। आता लिहा देव। देव या शब्दाचा तसाच करायचा आहे। देव। नंतर लिहा बोका। देव याचा स्त्रीलिंगी रूप पण करा आणि लक्षात घ्यायचा वाक्यात पण उपयोग करा। बोका। बोका नंतर लिहायचं आहे वानर। वानर। वानर नंतर लिहायचं आहे भाटी। भाटी नाही, बोकाचा भाटी झालाच आहे ना, बरोबर आहे। नंतर लिहा धोबी। धोबी। पुन्हा लिहा भट। भटचा भटणी। दास। दास शब्द लिहा दास। नंतर लिहा बालक। बालक। एकदा शब्द पाहून घ्या। देव आहे, बोका आहे, वानर आहे, धोबी आहे, भट, दास आणि बालक यांचा स्त्रीलिंगी रूप तयार करा आणि वाक्यात उपयोग करा। झाला प्रश्न। लिहून टाकायचा आडव्या लाईनीमध्ये। भट म्हणजे बोवा, भट। आपण काय म्हणतो? पुजारी म्हणतो ना भट, भटजी, तो आला। बालकचा बालिका होतो। मिटवू काय? लिहा आता प्रश्न शब्द लिहून झाले।